हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत व्हेज पुलाव, तोही असा कढईमध्ये आणि अगदी खुला खुला असा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा। चला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथे 2 ग्लास एवढे हे तांदूळ घेतलेले आहेत, बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी पुलावसाठी। हे तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा असे धुवून घेऊया। धुवून झाल्यानंतर साधारण इथे मी एक 15-20 मिनिटांसाठी हे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। त्यानंतर आपण फोडणी तयार करूया। त्यासाठी मी कढई घेतली आणि त्यामध्ये छोटे 3 चम्मच एवढे तूप घेतलेले आहे। तुपासोबत आपण 1 चम्मच असं तेल सुद्धा घेणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत। त्यानंतर 1 चम्मच जिरं घेते। हे चांगले खडे मसाले तेलामध्ये परतून घेऊया आणि त्यानंतर मी इथे 2 एवढ्या हिरव्या मिरच्या घेते। बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी इथे उभा चिरलेला, तोही तेलामध्ये चांगला परतून घेऊया अगदी लाल होईपर्यंत। त्यानंतर मी 1 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतली आहे, ही तेलामध्ये परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत। कांदा आणि आलं लसूण पेस्ट मस्त परतून झाल्यानंतर मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत। आपल्याकडे कोणत्याही भाज्या अवेलेबल असतील तर त्या घेऊया। इथे मी बटाटा घेतलेला आहे, हिरवे वाटाणे, टोमॅटो, फरसबी आणि शिमला मिरची, गाजर घेतलेली आहे। माझ्याकडे फ्लावर नव्हता म्हणून मी तो नाही घेतलाय। शिमला मिरची आपण थोड्या वेळाने टाकूया, आधी ह्या भाज्या आपण परतून घेऊया। या भाज्यांमध्येच मी 1 चम्मच एवढं मीठ टाकते आणि त्यानंतर ही शिमला मिरची। त्यानंतर मी मसाल्यांमध्ये हळद घेतलेली आहे, लाल तिखट मसाला, धने पावडर, जिरं पावडर, त्यानंतर गरम मसाला आणि आपला 1 चम्मच बिर्याणी मसाला घेतलेला आहे। हे सर्व मसाले मी 1-1 छोटा चम्मच घेतलेला आहे। त्यानंतर हे सर्व मसाले परतून घेऊया मस्तपैकी। त्यानंतर मी इथे साधारण 2 मोठे चम्मच एवढं दही घेतलेलं आहे। सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण जो भिजत ठेवलेला तांदूळ होता तो घेणार आहोत। तांदूळ भिजला की नाही हे आपल्याला त्या तांदळामध्ये दिसणाऱ्या कलरच्या फरकामधूनच समजून येतं। तांदूळ थोडा सफेद होतो, जो ट्रान्सपरंट थोडा असतो तो एकदम सफेद होऊन जातो, याचाच अर्थ आपला तांदूळ मस्तपैकी भिजलेला आहे। सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण पाणी घेणार आहोत। इथे 2 ग्लास मी तांदूळ घेतले होते, त्यामुळे 3 ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे। त्यानंतर वरून कोथिंबीर, लिंबू आणि मीठ आपण आधीही टाकलेलं आहे, त्याच्या अंदाजानुसार आपण पुन्हा एकदा मीठ टाकणार आहोत। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊया आणि गरज असल्यास किंवा वाटल्यास काजूही टाकू शकतो, हे फोडणीमध्ये टाकायचे होते। त्यानंतर आपण झाकण लावून ठेवूया आणि मध्ये एक साधारण 2 मिनिटांनी आपण पुन्हा ते झाकण उघडून परतून घेणार आहोत। अशा प्रकारे हे आपला तांदूळ शिजलेला आहे। गरज वाटली, थोडासा वाटला नाही की शिजायचा बाकी आहे, पुन्हा एकदा आपण झाकण लावून ठेवणार आणि पुन्हा एकदा बघूया। आपला हा पुलाव कढईमध्ये मस्तपैकी तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढील अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आणि हा पुलाव कसा वाटतोय हे कमेंट करून सुद्धा नक्की सांगा।